महिन्यानंतर राज्यातील धार्मिक स्थळं खुली होणार आहेत। मंदिरांप्रमाणेच राज्यभरातल्या मशिदी देखील आता खुल्या होणार आहेत। दरम्यान मुंबईतील माहीमच्या मखदूमशाह बाबा दर्ग्यातील तयारीचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आहे। मी सध्या मुंबईतील माहीम दर्गा परिसरामध्ये आहे। बाबा मखदूमशाह यांची ही मजार या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकता की अनेक त्यांचे अनुयायी आहेत, भक्त आहेत जे दर्शनासाठी आतुर झालेले आहेत। दरवाजा हा बंद आहे, मात्र आज रात्री 12 वाजता हा दरवाजा उघडणार आहे आणि भक्तांची भेट थेट बाबा मखदूमशाह यांच्याशी होणार आहे। आपण पाहू शकता हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि त्यापूर्वी हा संपूर्ण नजारा TV9च्या माध्यमातून तुम्ही पाहताय। सर्वत्र फुलानं सजवलेली आरस आपल्याला पाहायला मिळेल की बाबा मखदूमशाह यांची मजार आहे आणि या गाभाऱ्यात आपण येऊन पोहोचलेलो आहोत। पण सुरक्षेचे नेमके काय काय उपाय या ठिकाणी करण्यात आलेले आहे याबाबत आपण इथल्या प्रशासनाशी बोलणार आहोत। नूर परकर आपल्या सोबत आहेत, इथलं प्रशासन पाहतात। नूर परकर जी, आम्हाला सांगा की सुरक्षेच्या दृष्टीने काय काय गाईडलाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत आणि इथे भक्तांनी यावं, सोशल डिस्टन्स मेंटेन व्हावं यासाठी नेमक्या काय काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत? खरं सांगायचे म्हणजे मी आता थोडंसं बाबा मखदूमच्या दर्ग्यात तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे पुष्कळ। आणि मी उर्दूमध्ये जास्ती बोलणार, मराठीमध्ये पण बोलणार। आणि दरवाजेपासून आपण जिथे एंट्रेंस करतो ना तिथपासून सगळे आम्ही सगळे बंदोबस्त केलेले आहे। वहीं से हर इंतजाम शुरू हो रहे हैं। वहाँ से हम लोग पहले तो हमारे वहाँ जो कारिंदे होंगे, हमारे जो वर्कर्स हैं, वो एक चेक करेंगे उसने मास्क पहना है कि नहीं। मास्क पहनने के बाद ये चेक किया जाएगा। उसके बाद उसको यूनिटाइजर वगैरह जो भी है हमारे पास जितने इंतजाम है उसमें से एक ये भी होगा, उसके साथ उनको लगाए उनके इस्तेमाल के लिए दिया जाएगा और उसके बाद उनका अंदर इंट्रेंस होगा। हा काळ नेमका तुमच्यासाठी, तुमच्या कारंड्यांसाठी आणि इथे काम करणारे जेवढेही अनुयायी आहे त्यांच्यासाठी कसा गेला? एक सच कहा जाए तो ये तमाम हमारे जितने भी नुमाइंदे हैं, ये कारिंदे हैं, या जिस तरह से आप काम करने वाले हैं, अब रोज़ ही बाकायदगी से आते थे, सारे के सारे हाजिरी देते थे, बराबर यहाँ पर आकर बाहर विराजमान होते थे। उसके बाद वहीं से अपने सारे इंतजाम मुकम्मल करते थे। उनकी मोहब्बत का कोई हिसाब किताब। लॉकडाऊनमुळे जी भिंत आडवी आली होती भक्तांमध्ये आणि देवामध्ये, ती भिंत आता पडलेली आहे। हा जो काळोख आहे तो दिवाळी निमित्त दूर झालेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये। कॅमेरा पर्सन निलेश सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।